तुमची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, या ठिकाणी ABCID म्हणजे जनरली आपलं डिजिलॉकरच्या माध्यमातूनच हे ABCID तयार करायची असते. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यासाठी तुम्हाला क्रोममध्ये टाकायचं आहे ABCID. अशा प्रकारे टाईप केल्यावर तुम्हाला पहिल्याच लिंकला ओके करायचं आहे. ABCDemic बँक ऑफ क्रेडिट अशा प्रकारे या लिंकला तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही या साईडनं पाहता की उजव्या साईडनं एक माय अकाउंटचं ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी दोन ऑप्शन तयार होतील. एक आहे स्टुडंट, त्यानंतर आहे युनिव्हर्सिटी. तर तुम्हाला स्टुडंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी स्टुडंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी बरेच प्रॉब्लेम किंवा गोंधळ निर्माण होतात, कारण की जनरली आपण जेव्हा ABCID बनवला जातो त्या ठिकाणी कधी कधी दाखवत आहे की मोबाईल नंबर ऑलरेडी यूज किंवा आधार कार्ड नंबर ऑलरेडी यूज अशा प्रकारे दोन्ही गोष्टी तुम्हाला टाकण्यास अडचण येत आहे. तर जर का तुमच्याकडे अशी कंडिशन येत असेल की मोबाईल नंबर ऑलरेडी यूज, आधार कार्ड ऑलरेडी यूज, या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे की फॉरगेटचं. तर या ठिकाणी फॉरगेट या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही ते समोरची प्रोसेस करू शकता किंवा समोरची पासवर्ड वगैरे तुम्ही मिळून तुम्ही लॉग इन करू शकता, जर का तुमच्याकडे ऑलरेडी लॉग इन असं ऑप्शन येत असेल तर. परंतु जर का तुम्ही फ्रेश कॅन्डिडेट असाल तर फ्रेश कॅन्डिडेटसाठी तुम्हाला एक ऑप्शन पाहता तुम्ही खाली न्यू युजर म्हणून. या ठिकाणी एक ऑप्शन आहे की न्यू युजर म्हणून. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू युजरला फॉर द न्यू कॅन्डिडेट. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. तो मोबाईल नंबर असा असावा जेणेकरून तो तुम्हाला या पोर्टलवर कधीही वापरलेला नसावा. आणि या ठिकाणी एक मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला जनरेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. त्यानंतर OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो, मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून OTP आलेला असून आता व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन आहे सिलेक्ट ID टाईप. तर या ठिकाणी तुमच्याकडे ज्याही प्रमाणे ID असेल तर या ठिकाणी मी आधार कार्डच्या सहाय्याने या ठिकाणी ID टाईपचा सिलेक्ट करतो. या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इकडे एंटर युअर आधार, या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इकडे आधारवर ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख फिलअप करायची आहे आधार कार्डनुसारच. त्यानंतर इकडे जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल. त्यानंतर एक युजर नेम तुम्हाला या ठिकाणी बनवून घ्यायचा आहे. युजर नेम असं बनवून घ्यायचं आहे जे तुम्हाला ध्यानात राहायला हवं असेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक पिन तुम्हाला बनवायचा आहे. पिन पण सुद्धा तुम्हाला ध्यानात किंवा नोट डाऊन करून ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कन्फर्म पिन तुम्हाला करून घ्यायचा आहे. कन्फर्म पिन केल्यावर तुम्हाला आय अग्री ऑप्शनला क्लिक करून व्हेरीफाय ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वदरची पूर्ण डिटेल्स भरलेली असून आता व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यावर युजर नेम ऑलरेडी एक्झिस्ट, प्लीज यूज डिफरंट युजर नेम. म्हणजे मी जे युजर नेम या ठिकाणी बनवलेलं आहे ते कोणतरी वापरलेलं आहे, तुम्हाला दुसरं या ठिकाणी युजर नेम बनवायचं आहे. असं युजर नेम बनायचं आहे की जे आजपर्यंत कोणीहीच या साईडवर बनवलं नाही, तेच युजर नेम या ठिकाणी ऍक्सेप्ट होणार आहे. सो मित्रांनो, मी युजर नेम चेंज केलेलं असून चेंज केल्यावर पुन्हा व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केला अशा प्रकारे तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होते. तर या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही. हे आधार कार्डची आपली डिटेल या ठिकाणी उचललेली आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काही एडिट करायचं नाही. त्यानंतर अलाउ या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अलाउ या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की युअर KYC व्हेरिफिकेशन इज पेंडिंग. तर या ठिकाणी प्लीज कम्प्लीट युअर KYC टू गेट बेनिफिशियरी टू ABC. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट ID ला क्लिक करायचं आहे, नंतर आधारला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधारला क्लिक केल्यावर तुम्हाला प्रोसेस विथ KYC या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, प्रोसेस विथ KYC ला क्लिक केल्यावर आता हे आपलं या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे. या ठिकाणी आपलं नाव, त्याचप्रमाणे इकडे सुद्धा आपलं नाव आलेलं आहे. त्यानंतर इकडे लॉगआउटचं सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिसेल. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपलं अकाउंट बनलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घेण्यासाठी
या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्याचप्रमाणे इकडे व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे समोरची प्रोसेस करण्यासाठी. नंतर मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड नंबर टाकला असून आणि व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP गेलेला आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे. जर का तुमचा आधार कार्ड अपडेट नसेल, तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करून घ्यायचा आहे आणि जो नंबर तुमचा चालू असेल किंवा परमनंट असेल तोच नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून या ठिकाणी OTP व्हेरीफाय करून सबमिट करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून सबमिट OTP ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी OTP सबमिट केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक रिडॅक्शन या ठिकाणी पेज ओपन होणार आहे ऑटोमॅटिकली. आता या ठिकाणी अशा प्रकारे पेज ओपन झाल्यावर तुम्हाला नंबर 1 आहे आयडेंटिटी टाईप. तर या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिटी टाईप मध्ये बरेच ऑप्शन दिले आहे. रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, एनरोलमेंट नंबर, न्यू ऍडमिशन आणि नन. यापैकी तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते या ठिकाणी तुम्ही चूज करतो. तर या ठिकाणी मी न्यू ऍडमिशन हे चूज करतो. त्यानंतर न्यू ऍडमिशन चूज केल्यावर या ठिकाणी कॉलेजचे तुमचे युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज जे तुमचं असेल या ठिकाणी तुम्हाला सर्च करून ते युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी मी संत गाडगे अमरावती युनिव्हर्सिटी निवडतो. या ठिकाणी तुम्ही पाहता की संत गाडगे अमरावती युनिव्हर्सिटी. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी पुन्हा ऍडमिशन वर्ष, तुमचं ऍडमिशन वर्ष जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला चूज करून अशा प्रकारे ते या ठिकाणी सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की अपर स्टुडंट अकाउंट क्रिएटेड बीइंग युअर ट्रान्सफॉर्मेशन जर्नी नाउ युअर अपर ID इज, म्हणजे आधार कार्ड म्हणजे हेच तुमचा ABC ID या ठिकाणी आलेला आहे आणि याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो तुमच्याकडे काढून ठेवणे आवश्यक आहे. हाच तुमचा ABC ID या ठिकाणी बनलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ABC ID बनलेला असून यामध्ये जर का तुमचा काही प्रॉब्लेम असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ABC ID काही अडचण येत असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी तुम्हाला गो टू डॅशबोर्ड मध्ये ओपन केल्यावर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला तुमचे या ठिकाणी आधार कार्ड अपडेटिंगचं डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहताय की ABC ID चा नंबर, त्याचप्रमाणे तुमचे नाव आणि हे तुमचं ABC ID चं पोर्टल असून सोबतच तुमचं डिजिलॉकरचं सुद्धा या ठिकाणी पोर्टल ओपन झालेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.